शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये सोयाबीन पीक हे जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांच्या शेंगाच्या अवस्थेमध्ये आलेले आहे. काही शेतकऱ्यांच्या ह्याला जे लेट असतील त्यांच्या यालाच फुल असतील, परंतु आज 90% शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हे शेंगा अवस्थेमध्ये आलेले आहे. आणि मागील 8 ते 10 दिवसापासून जे काही ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात चालू आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अळ्यांचा अटॅक ह्या शेंगाच्या अवस्थेत असताना झालेलं आहे आणि त्याचे परिणामी नुकसानसुद्धा काही भागातून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये शेंगा पोखरणारे आले, पाने खाणारे आले, यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. तर या स्टेजमध्ये म्हणजे शेंगा भरताना असताना कोणते टॉप 5 कीटकनाशक आहे, अळीनाशक आहे, त्याचा खूप चांगला रिझल्ट हा शेवटपर्यंत चालेल. म्हणजे इथून पुढे आता एकचदा फवारणी केल्यानंतर अळीनाशक डबल फवाराचे काम करणार नाही. असे कोणते टॉपचे 5 अळीनाशक आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे 5 अळीनाशक जवळपास महाराष्ट्रातील सर्वच मार्केटमध्ये उपलब्ध होतील. याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. त्यामध्ये घटक कोणते आहे, त्याचा 15 लिटर पंपाप्रमाणे वापर कसा करायचा आहे, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन शेंगाच्या अवस्थेत असताना टॉपचे 5 अळीनाशक वापरायचे. त्यामधले 5व्या नंबरला आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपण एक कॉम्बिनेशन घेणार आहोत. त्यामध्ये इमॅमॅक्टिन बेन्झोइट म्हणजे जे की शेवळ्या नावाने बऱ्याचशा भागात ओळखले जाते, याचा 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे. आणि याच्यासोबत आपल्याला प्रोफेक्स सुपर म्हणजे ज्यामध्ये प्रोफेनोफॉस सायपरमॅथ्रिन घटक आहे, याचा 30 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचं आहे. याचा दुहेरी फायदा असा होईल की पाने गुंडाळणारी आली, शेंगा पोखरणारी आणि एकंदरीत थोडीफार पांढरी माशीसुद्धा यामध्ये कव्हर होऊन जाईल. त्यानंतर आपण 4थ्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये टाटा कंपनीचे टाकुमी. शेतकरी मित्रांनो, टाकुमीमध्ये फ्लुबेंडामाइड 20% हा WD फॉर्मेशनमध्ये घटक आहे आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. त्यानंतर आपण 3ऱ्या नंबरला जर बघितलं तर यामध्ये जवळपास सर्वांच्याच परिचित असलेले ते म्हणजे FMC कंपनीचे कोराजिन. कोराजिनमध्ये क्लोरॅन्थ्रिनिप्रोल 18.5% हा W/W फॉर्मेशनमध्ये आहे आणि याचे जर 15 लिटरचे प्रमाण बघितले तर 7 ते 8 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. कोराझन हे एकमेव असे औषध आहे की याने एकच याच्यामध्ये कोणत्याच कीटकनाशकाचा तुम्हाला ॲड करायची गरज पडणार नाही. नुसते कोराझन जरी फरले तर सगळ्या प्रकारच्या अळ्याचा नायनाट तुमचा हा होऊन जाईल. यानंतर आपण 4थ्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये अदामा कंपनीचे बॅराझाईट. बॅराझाईटमध्ये घटक जर बघितला शेतकरी मित्रांनो आपण तर त्यामध्ये नोव्हॅलुरान 5.25% आणि इमॅमॅक्टिन बेन्झोइट 0.9% हा SC फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि याचे जर 15 लिटरचे प्रमाण बघितले तर 40 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर ह्या करत आहे. यानंतर 1 नंबरला जर बघितले जे आताच मागच्या 1-2 वर्षामध्ये मार्केटमध्ये आले त्या म्हणजे बायर कंपनीचे वायगो. शेतकरी मित्रांनो, वायगोमध्ये टेट्रानिलिप्रोल 200 ग्रॅम पर लिटरमध्ये हा घटक आहे आणि याचा जर वापराचं प्रमाण बघितलं तर 10 ml प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, जे 5 कीटकनाशकं सांगितले त्यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपण सोयाबीन हे शेंगा भरताना अवस्थेत असताना अळीच्या नियंत्रणासाठी करू शकतो. आणि हे शेतकरी मित्रांनो, या 5 कीटकनाशकासोबत तुम्ही इतर कोणतेही औषधी मिक्स करून फवारू शकता. म्हणजे यामध्ये पांढऱ्या माशीचे, त्यानंतर शेंगा भरतानीचे, बुरशीनाशक यामध्ये सगळे चालते. त्यामुळे आणि याच्या व्यतिरिक्त हे 5 कीटकनाशकं महाराष्ट्रातील सगळ्याच मार्केटमध्ये हे सहज उपलब्ध होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर सोयाबीन उत्पादक गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.